Sachin, during his career, played under many captains, both international and domestic, starting with Shrikant, then there was Azharuddin, Saurav Ganguly, Rahul Dravid, Sehwag, Mahendra Singh Dhoni, Anil Kumble. At the domestic level, he played under Lalchand Rajput, Sanjay Manjrekar, Dilip Vengsarkar, and many others. We have with us someone who captained Sachin at the school level, and I would like to request him to come forward and provide us his recollections. Shri Mayur Kadrekar. Good evening, all distinguished dais and equally distinguished listeners. Initially, I had jotted some points regarding his cricketing career and everything, but so many words and so many things have been written about it. So I thought I'll just touch upon 3 points of his. First is his love for the game, which we all know, not much to be said about it. But one incident in our childhood I would like to narrate to you, that I live in Thane. And in the 80s, there was a tournament, day and night tournament, which was a very rarity in those days in India. So after practice, he told me, "Chal, मी तुझ्या घरी येतो, आपण ते matches बघायला जाऊ." And imagine his parents' plight. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, लँडलाईन पण कमी होते. डायरेक्टली प्रॅक्टिसरनं आम्ही गेलो ठाण्याला माझ्या घरी, मॅचेस बघितल्या. दुसऱ्या दिवशी घरी आलो, दुसऱ्या दिवशी शाळेत आलो, तेव्हा कळलं की सचिन माझ्याबरोबर होता. त्याला एवढं प्रेम होतं गेमबद्दल की त्याला नाही मला बघायचे म्हणते ते मॅचेस कसे असतात. हे झालं. आणि परत दुसरं पॉईंट मला सांगू इच्छितो की जेव्हा जितू बोललेला की त्याचं किट वगैरे तो किती सांभाळतो ते, तर आय एम टोल्ड की अजूनही तर त्याची किडबॅग कुणाला उचलायला देत नाही. करेक्ट ना? तर दॅट आय वॉन्ट टू टेल द यंगस्टर्स की यू शुड लव्ह युअर किट बॅग. क्रिकेट कसं फक्त ग्राउंडवर येईल तिकडे चालू होत नाही. इट स्टार्ट्स फ्रॉम द डे प्रिव्हियस टू द मॅच ऑर द प्रॅक्टिस. रात्री तुम्ही किट बॅग व्यवस्थित भरायला पाहिजे. आय हॅव सीन सचिन, त्याचं किट बॅग आम्ही बघायचो ना शाळेमध्ये. एव्हरीथिंग वॉज व्हेरी नीटली अरेंज. बॅट तिकडेच असणार, पॅड तिकडेच असणार, ग्लोव्स तिकडे असणार, साफ केलेले असणार. आणि आमच्या वेळी बॅट साफ करायला त्याचे लाल डाग बसतात, त्याला साफ करायला एक स्टील वूल म्हणून यायचं. तर त्याला टूरवर किती वेळा बघितली कसं तो रिलिजियसली बसतो, रात्री साफ करायचा, फुंकर मारून हे करायचा, कपडा मारायचा. मी टू लव्ह इज किट. मला वाटतं आजकालच्या मुलांमध्ये ते कदाचित इट्स लॅकिंग. सो यू हॅव टू इनकल्केट दॅट हॅबिट इन यू की यू हॅव टू लव्ह युअर किट. आणि एकदा तुम्ही ते खांद्यावर कॅरी केले की आणि त्याचं वेट तुम्हाला आवडलं की तुम्ही मग पुढे जाऊन चांगलं करू शकाल माझ्या मते. कारण हल्ली मी बऱ्याच वेळा बघतो की पॅरेंट्स किंवा त्यांचे कोण नाही असं ते लोकच किट आपलं ड्रेसिंग रूम पण आणून ठेवतात. पण तुम्ही तुमचं प्लीज किट तुमचं स्वतःचं कॅरी करा घरापासून. आणि थर्ड पॉईंट आय वुड लाईक टू टेल इज ग्रेटफुलनेस. म्हणजे सचिनची जी शेवटची टेस्ट मॅच होती, शेवटचा दिवस होता, मॅच संपली, तेव्हा पण त्यांनी वाकून पिचला नमस्कार केला. यू आर सो ग्रेटफुल टू एव्हरीथिंग अराउंड. सगळा इव्हन ग्राउंड्समनना पण वगैरे भेटला की सो अंबल. आणि एवढा तो डाऊन टू अर्थ राहिला शेवटपर्यंत. अँड दॅट इज हिज मंत्र ऑफ सक्सेस. आय थिंक दॅट वी ऑल शुड इनकल्केट इन अवरसेल्व्स. बिकॉज आय एम नॉट अ व्हेरी गुड स्पीकर. जेवढं वाटत होतं तेवढं बोललो. थँक्स मार्कस फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. थँक्यू सर. कद्रेकर सरांनी एक सचिनच्या लास्ट टेस्ट मॅचचा उल्लेख केला. तर मी तेव्हा BCCI मध्ये मीडिया अँड कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर होतो. सो आय गॉट टू वर्क ऑन दॅट टेस्ट. आणि मला आठवत आहे फ्रॉम द मीडिया पॉईंट ऑफ व्ह्यू, संजीव इज ऑल्सो हिअर, सिंगापोर, US, कॅनडामधनं मीडिया आली होती ती शेवटची मॅच कव्हर करायला. म्हणजे रिजन्स ऑफ द वर्ल्ड हू जनरली दे नो नथिंग अबाउट क्रिकेट, तिकडनं पण मीडियावाले आले होते मॅच कव्हर करायला. अँड वी ऑल रिमेंबर इट फिनिश्ड इन लेस दॅन 3 days. आणि त्याच दुपारी गव्हर्नमेंटनी हे अनाऊन्स केलं की सचिन रमेश तेंडुलकरांना भारतरत्न दिलं जाणार आहे. या sure, please. This was the only match in Sachin Tendulkar's life that he might have fixed it in some way. He requested the board, okay, कि if possible हा गेम जो आहे हा तुम्ही मुंबईमध्ये ठेवा, so that his mother who had never seen a single match on the ground, okay, can come, because she had to be on the wheelchair, okay. This was the only time that he has requested the administration to do something for him, okay. Why? कारण त्याला फक्त की त्याची शेवटची मॅच आहे त्याच्या आईने पाहावी म्हणून, okay. So this is the kind of boy that we are talking of, okay. Thank you.